आज आपण सराव प्रश्नपत्रिका 9 याचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. भाषेमधील उतारा आपण प्रथम वाचून घेऊया. खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारे 7 तलाव आहेत. मुंबई हे भारतातील प्रमुख दूरचित्रवाणी व उपग्रह वाहिन्यांचे मुख्यालय आहे. मुंबईच्या रहिवाशांना मुंबईकर असे संबोधले जाते. क्रिकेट हा खेळ मुंबईत लोकप्रिय आहे. तर या उतारावर आधारित 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? पर्याय वाचून घेऊया. पुणे, नागपूर, मुंबई, औरंगाबाद. तर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. उत्तर येतं मुंबई. 1-3. आपण गोळा रंगवून घेऊया. 1-3. दुसरा प्रश्न पाहूया. मुंबईत कोणता खेळ लोकप्रिय आहे? पर्याय 1 क्रिकेट, हॉकी, कबड्डी, खो खो. क्रिकेट हा खेळ मुंबईत लोकप्रिय आहे. क्रिकेट येतं 2-1. क्रिकेट 2-1. पुढचा प्रश्न, खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. काव्याला हवे मेणाचे घर, बेडकाला हवी पावसाची सर, बेडकाला. चिमणी टिपते तांदळाचा दाणा, उंदीर शोधतो तेलाचा घाणा. कपाटावर ठेवला लोण्याचा गोळा, मनी माऊचा त्यावर डोळा. पोपट मागतो कच्चा पेरू, चॉकलेटसाठी रडतो बाळू. आता या कवितेवर आधारित प्रश्न आहे. 3. वरील कवितेत कोणत्या प्राण्यांचा विचारलाय उल्लेख आला आहे? बेडूक. तर कवितेमध्ये बेडूक हा प्राणी आलेला आहे. कुत्रा. इथं कुत्रा आहे का या कवितेमध्ये? नाही, कुत्रा हा प्राणी कवितेमध्ये आलेला नाही. उंदीर आलेला आहे. चिमणी या कवितेमध्ये आलेले आहे, पण प्रश्नामध्ये प्राणी म्हणलेला आहे. पण चिमणी काय आहे? पक्षी आहे. त्यामुळे चिमणी हा प्राणी येत नाही. आता आपण पर्याय बघूया. फक्त ड ह्या प्राणी आहे का? नाही, पक्षी आहे. त्यामुळे हा पर्याय येत नाही. फक्त आणि क बेडूक आहे, क उंदीर आहे. उत्तर हे आपलं येते. तरी सुद्धा आपण काय करायचे? पुढचे पर्याय बघायचे. फक्त ब आणि क. ब नाही येत, क येतं. ब नाही येत, क येतं, म्हणून हा पर्याय येत नाही. फक्त क आणि ड. क उंदीर येतं, पण चिमणी येत नाही. त्यामुळे हा पर्याय येत नाही. त्यामुळे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आणि क. कोणत्या प्राण्यांचा उल्लेख केलाय? बेडूक आणि क उंदीर. त्यामुळे 3-2. तिसरा प्रश्नाचं दुसरा गोळा. 3-2. पुढचा प्रश्न, काव्याला काय हवे आहे? काव्याला हवे मेणाचे घर. मेणाचे घर हवे आहे. पर्याय बघूया. तांदळाचा दाणा, लोण्याचा गोळा, पावसाची सर, मेणाचे घर. चौथा पर्याय मेणाचे घर. 4
4. 4 4. 5वा प्रश्न. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहेत ते पर्यायातून शोधा. बापरे उद्गार चिन्ह आहे. केवढा मोठा साप उद्गार चिन्ह आहे. उद्गार चिन्ह, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, स्वल्पविराम. त्यामुळे या वाक्यामध्ये उद्गार चिन्ह आलेलं आहे. त्यामुळे 5व्या प्रश्नाचं उत्तर 1 येतं. 5 1. 5 1. 6वा प्रश्न. वारुळात राहणारा प्राणी कोणता? पर्याय 1 उंदीर. उंदीर कुठे राहतो? बिळात. साप वारुळ. मासा पाण्यात. कोळी जाळ्यात राहतो, जाळी. त्यामुळे उत्तर काय येतं? वारुळात राहणारा प्राणी कोणता? साप. 6 2. 6 2. पुढचा प्रश्न 7. सोबतच्या चित्रातील पक्ष्यांच्या आवाजाला काय म्हणतात? आता सोबतचं चित्र आहे मोराचं, मोर. कुहू कुहू कोकिळा येतं. कलरव हंसाचा कलरव. भुंग्यांचा मधमाशीचा गुंजारव. आणि मोर केकारव. त्यामुळे मोर काय येतं? केकारव. 7 4. बघा 7 4.